एका मुलीच्या प्रेमावर विश्वास ठेवून त्यांनी सरकारी नोकरी सोडली। सगळे म्हणाले ही मुलगी तुला बर्बाद करेन, पण त्याचा विश्वास चुकीचा नव्हता। शेवटी त्याच मुलीने त्याला पोलीस वर्दीत उभा केलं। ही कहाणी आहे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा गावच्या निजाम मुजावर आणि भूम तालुक्यातील शेकापूर गावच्या मर्जिना सय्यद या पोलीस जोडीची। 2017 मध्ये एका कॉम्प्युटर सेंटर मध्ये दोघांची ओळख झाली। ओळख मैत्रीत बदलली, मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनाही कळालं नाही। पण प्रेमाची खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली जेव्हा घरच्यांनी लग्नाला कडक विरोध केला। वडिलांनी सुसाईडची धमकी दिली। परिस्थिती अशी आली की निजामने ते नातं तोडण्याचा निर्णय घेतला। पण मर्जिना या दुःखात अन्न पाणी सोडून पूर्ण तुटली होती। शेवटी प्रेमासाठी विनवणी केली। घरच्यांनी एक अट ठेवली, दोघंही नोकरी लागून दाखवा तरच लग्न होईल। 2020 मध्ये निजामला BSF मध्ये सरकारी नोकरी लागली, पण मर्जिनाला त्याला स्वतःपासून दूर पाठवायचे नव्हतं। निजामने तिच्या शब्दावर नोकरी सोडली। लोक वेडा म्हटले, घरचे म्हणाले ही मुलगी बर्बाद करेल। लॉकडाऊन मध्ये घरच्यांनी मदत नाकारली। भूमच्या 3S अकॅडमीच्या देवकर सरांना परिस्थिती सांगितली। अकॅडमीमध्ये राहून निजाम बाहेर काम करू लागला आणि मर्जिनाला शिकू लागला। भरती निघाली पण फॉर्म भरायला पैसे नाही। नातेवाईकांना कॉल केला पण कोणाची मदत नाही। शेवटी स्वतःची बाईक विकून काम चालवलं आणि मग 2023च्या पोलीस भरतीत जिल्ह्यात पहिली येऊन मर्जिना पोलीस झाली। पण निजाम वयाच्या अटीमुळे अवघ्या एका जागेने वेटिंगला राहिला। तो दिवस आनंदाचाही होता आणि दुःखाचाही। लोकांनी टोमणे मारले, ती पोलीस झाली आता तुला सोडून देईन। ती ट्रेनिंगला गेली आणि निजाम खचून गेला। पण 13 फेब्रुवारी 2024ला नागपूरची ट्रेनिंग पूर्ण करून आल्यावर मर्जिनाने त्याची परिस्थिती पाहिली। स्वतःजवळ सोलापूरला घेऊन गेली आणि शब्द दिला, तुम्ही नोकरीला लागत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही। 9 महिन्याच्या कडक ट्रेनिंगहून आल्यानंतरही दुसऱ्या दिवसापासून मर्जिनाने त्याचं रोज सकाळ संध्याकाळी ग्राउंड घेतलं, त्याचा अभ्यास घेतला, लहान बाळासारखी प्रत्येक गोष्ट समजावून सांगितली आणि अखेर 7 ऑगस्ट 2024ला धाराशिवच्या सिलेक्शन लिस्ट मध्ये निजामचं पहिल्या क्रमांकावर नाव आलं। आणि बघा प्रेमाची ताकद। 10 सप्टेंबर मर्जिनाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी 10 सप्टेंबर 2024ला निजाम पोलीस मध्ये जॉईन झाला। 8 वर्षाच्या संघर्षानंतर 19 एप्रिल 2026ला या दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं। मित्रांनो, या कहाणीतील सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मर्जिना। आजच्या काळात प्रेम मिळवणं सोपं आहे, पण कोणाच्या स्वप्नांसाठी स्वतः उभं राहणं खूप मोठी गोष्ट आहे। ती स्वतः पोलीस झाली पण तिथेच थांबली नाही। ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याला सुद्धा यशाच्या शिखरावर घेऊन गेली। लोकांनी सांगितलं होतं ही मुलगी बर्बाद करेन, पण तिने सिद्ध केलं। आयुष्यात योग्य व्यक्ती असेल तर आयुष्य बदलू शकतं। आज दोघे पोलीस वर्दीत उभे आहेत। खरं प्रेम ते नाही फक्त आनंदात सोबत राहतं, खरं प्रेम ते संघर्षाच्या काळात हात धरून यशापर्यंत घेऊन जातं। अशा संघर्षातून यश मिळवलेल्या कहाण्या पाहण्यासाठी तुमच्या आबाला आत्ताच फॉलो करा। जय महाराज।